नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मनुष्य हा समाजप्रिय आहे, कुटुंबवत्सल आहे आणि अगदी तो छोट्या-छोट्या कारणामुळे हळवा होतो. पण मनुष्य हा हिंसाप्रिय आहे आणि त्याला हिंसा आवडते. म्हणूनच तर अगदी ज्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये, अशी माणसं एखाद्या प्रसंगामध्ये इतकं अचंबित करणारं गुन्हेगारी वर्तन करतात, तेव्हा खरोखर आश्चर्य वाटतं आणि मग एक आयुष्यातली खंत पुन्हा-पुन्हा राहून जाणवते. ते म्हणजे विजय तेंडुलकरांना भेटायला पाहिजे होतं. तेंडुलकरांनी त्यांच्या वेगवेगळ्या नाटकामध्ये मनुष्याच्या ह्या हिंसक प्रवृत्तीचा एवढा चांगला मागोवा घेतलाय. बरं मधल्या काळात त्यांचं फार एक वक्तव्य गाजलं होतं. देशाच्या केंद्रीय स्थानी असलेल्या सर्वोच्च नेत्याबद्दल ते असं म्हणाले होते, की ह्या व्यक्तीला बंदुकीच्या गोळ्यांनी मारावं असं मला वाटतं. अर्थात तो फार वेगळा चर्चेचा विषय आहे. परंतु मूळ मुद्दा काय आहे, की मनुष्य हा इतका हिंसक का होतो? कारण आता पुणे, जे विद्येचं माहेरघर वगैरे आपण म्हणतो, त्या विद्येच्या माहेरघरामध्ये गेल्या 3 दशकापासून एका टोळीचा दुसऱ्या टोळीबरोबर सुरू असलेला वाद आहे. तो वाद 2 टोळीमधला होता तिथपर्यंत ठीक आहे. परंतु हा वाद स्वतःच्याच कुटुंबामध्ये आलाय आणि एखादा आजोबा स्वतःच्या नातूचा इतका निर्घृणपणे खून करू शकतो, की जो 19 वर्षाचा तसा म्हणाल तर तरुण आहे, ज्यानं आयुष्य आणखी नीट बघितलेलं पण नाहीये. त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण करतो, 9 गोळ्या घालतो, 9 आणि मग न्यायालयामध्ये पोलीस जेव्हा सांगतात, की 9 गोळ्या आम्ही घातल्यात, म्हणजे त्या काढल्या, तेव्हा पोलिसांना सुद्धा हे गुन्हेगार किती सहजपणे चकवा देऊ शकतात ते दिसतं. कारण पोलिसांना माहिती होतं, की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये असं काहीतरी होणार आहे. कारण वर्षभरापूर्वी 1 सप्टेंबर 2024ला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज दांडेकरचा खून झाला आणि त्याच्यानंतर वर्षाच्या आत बदला घेण्यासाठी ही टोळी कार्यरत. आणि म्हणून थोडीशी मी पुन्हा इतिहासाची उजळणी केली, कारण मला फारसा हा अंधेकर टोळीचा इतिहास माहिती नव्हता आणि आताही गुन्हेगाराचं हे उदात्तीकरण नाहीये. एकतर पोलिसांच्या समोरची आव्हानं, दुसरा मनुष्यांचा मूळ क्रूर स्वभाव आणि त्या क्रूर स्वभावामध्ये नातेसंबंध सुद्धा कसे धुसर जातात त्याची ही कहाणी आहे. रंजक आहे, पण सगळ्याला विचार करायला लावणारी. सोमवार 8 सप्टेंबर पुण्याच्या नाना पेठेमध्ये संध्याकाळच्या वेळेला एक जबरदस्त थरारक अशी गोष्ट घडली आणि नाना पेठ हत्याकांडाच्या ह्या प्रकरणात आज पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे. 13 जणांवरती खुनाचा गुन्हा आहे, दाखल झालाय. परंतु अजूनही वेगवेगळी माध्यमं असं म्हणतायत, की ही तर केवळ सुरुवात आहे आणि इथून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. जिथं कुटुंब, टोळी आणि बदला असं सगळं एकत्रित घडतंय. आयुष अंदेकर शुक्रवारी 5 सप्टेंबर 2025ला नाना पेठेच्या रस्त्यावरती शांतता होती. पण अचानक हा जो आयुष आहे, तो आपल्या अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. क्लासेस संपवून गाडी पार्क करण्यासाठी बेसमेंटमध्ये आला. पार्क करतोय, त्याच वेळेला 2 गाड्या आल्या आणि त्या 2 गाड्यातल्या तरुणांनी या आयुषवरती 9 ते 11 गोळ्या झाडल्या, अशी प्राथमिक माहिती आली. आयुष जागेवरती कोसळला. तो मेला की नाही याची खात्री करण्यासाठी कत्ती वगैरे धारदार शस्त्राने त्याच्यावरती ह्या दोघांनी हल्ला केला आणि आयुष हा रुग्णालयामध्ये नेण्याच्या आधीच गतप्राण झाला. शरीरात 9 गोळ्या आत्ता सांगतायत पोलीस की बाहेर काढल्यात. हा जो रक्तानं रंगलेला सगळा प्रसंग आहे, तो पोलिसासाठी पेचप्रसंग बनला होता. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक केले. त्याच्यामध्ये हल्लेखोराचा चेहरा दिसला नाही. कारण एकतर त्याने खूप वेगाने पळ काढला होता आणि मग तिथून ही जी कहाणी सुरू झाली, ती अंदेकर कुटुंबातल्या ह्या सगळ्या संदर्भातल्या रंजक इतिहासाची. तशी ही कथा सुरू झाली 1 सप्टेंबर 2024ला म्हणजे आत्ता आयुषच्या खुनाची. माजी नगरसेवक वनराज दांडेकर, जो अंदेकर टोळीचा उत्तर भारतीय भाषेमध्ये दबंग नेता वगैरे आहे, पण ॲक्चुअली तो ब्रेन होता. हा नाना पेठेतच गोळ्या आणि कोयत्यानं हल्ला केल्यामुळं ठार झाला. त्याच्या मालमत्तेच्या वादातून त्याच्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी, ज्यांचं लग्न कोमकर बंधूशी, जयंत आणि गणेश याच्याशी झालं होतं, त्यांनी हा कट रचल्याचं उघड झालं. वनराजच्या खुनात गणेश कोमकर, जो आयुषचा वडील आहे, आणि सोमनाथ गायकवाड यांचा हात होता. आंदेकर टोळी, ज्याचा प्रमुख आहे
बबन उर्फ सूर्यकांत आंदेकर जो जेलमध्ये आहे, या बदल्यासाठी हा आजोबा संधी शोधत होता आणि ती संधी दुर्दैवाने आयुष्यभर त्यांनी साधली, नातवावरती. आणि हा थरार हा इथंच संपला नाही. त्यानं स्वतः खुनाचा कट रचला, म्हणजे आजोबानं, आणि 12 जणांनी मिळून अशा पद्धतीनं आयुषचा खून केला. आणि आता मग पोलीस म्हणतायत, की याच्यामध्ये आम्ही मकोका लावलाय वगैरे. आणि पुन्हा हे दिसून आलं, की गुन्हेगार हे पोलिसापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. काहीच दिवस आधी या संदर्भामध्ये ही टोळी कुणाचा तरी खून करून झालेल्या खुनाचा बदला घेणार आहे, ह्याबद्दल पोलिसांना माहिती असून सुद्धा पोलीस काही करू शकले नाहीत. कारण त्यांनी ज्यांना ताब्यात घेतलं, त्याच्याऐवजी तिसरीकडेच ही घटना घडली. आणि म्हणून अंधेकर टोळीचा हा जो पूर्ण इतिहास आहे, त्याच्यामध्ये राजकारण, पैसा, पुण्यातल्या जमिनीची सगळी प्रकरणं ही समजून घ्यायला हवीत. म्हणून विद्येचं जे माहेरघर आहे, ते आत्ता-आत्ता कसं गुन्हेगारी टोळींचं मर्मस्थळ आहे हे लक्षात येतं. पुण्याची ओळख ही विद्येचं माहेरघर आणि सुरक्षित शहराची. पण गेल्या 4 दशकापासून नाना पेठ परिसरात आंदेकर टोळीनं दहशत माजवली आहे. ही टोळी सुरुवातीला जुगार, दारू विक्री आणि खंडणीवर चालत होती. पण आता ती जमीन माफिया, कुटुंबवाद आणि राजकारणात गुंतलेली आहे. तुम्ही दुसऱ्याचं रक्त काढलं, तर तुमचंही कोणीतरी काढेल, ही म्हण ही टोळीच्या इतिहासावर लागू होते. 1980च्या दशकापासून सुरू झालेला हा रक्तरंजित प्रवास आजही चालू आहे, ज्यात कुटुंबातील खून झालेत. आणि मग जो हा इतिहास आहे, त्याची सुरुवात 1980च्या दशकापासून कशी झाली ते पण लक्षात घेऊ. 1980च्या दशकात पुणे शहरात अनेक टोळ्या, मोठ्या टोळ्या पण होत्या. जुगारांचे अड्डे, दारूची अवैध विक्री आणि खंडणी ही ह्या टोळींच्या मुख्य कमाईची साधनं. सायकलच्या चेन, रामपुरी चाकू, तलवार आणि सोडा वॉटरच्या बाटल्या हीच शस्त्र वापरून टोळ्या आपलं वर्चस्व सिद्ध करत होत्या. यातच आंदेकर टोळी उदयास आली, जिचा प्रमुख होता बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर. नानापेठ, भवानीपेठ आणि गंजपेठ या भागात यांची पकड होती. सुरुवातीला ही टोळी माळवदकर गँगची मित्र होती, पण वर्चस्वाच्या लढाईतून माळवदकर आणि आंदेकर या 2 टोळी यांच्यात वाद सुरू झाला. 1984चा प्रसंग कसा आहे बघा. बाळू आंदेकरला शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात प्रमोद माळवदकरनं त्याच्या वडिलांच्या खुनाचा बदला घेतला आणि गोळ्या घालून मारलं. हा खून पुण्याच्या इतिहासातील पहिला मोठा गँगवरचा, म्हणजे गँगवॉरमधून झालेला खून ठरला. त्यानंतर 10 वर्ष माळवदकर आणि आंदेकर कुटुंबामध्ये गँगवॉर सुरूच राहिलं. 6 गुंड मारले गेले आणि अनेक हल्ले झाले. 1997 मध्ये पुणे क्राईम ब्रँचनं काळेवाडी इथं प्रमोद माळवदकरचा एन्काउंटर केला. त्यानं माळवदकर टोळी संपली असं झालं. पण आंदेकर टोळी मात्र ह्या एन्काउंटर नंतर अधिक मजबूत झाली. बाळूच्या भावानं म्हणजे सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरनं या सगळ्या टोळीची सूत्र हाती घेतली. बंडूनं पुण्याच्या अंडरवर्ल्डवर कंट्रोल मिळवला. खंडणी, अपहरण, खून आणि जुगार ही सगळी क्षेत्र ही आंदेकर टोळीशी संबंधित झाली. आता इथं येतं राजकारण. कारण हा वनराज आंदेकर पण राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक. 1997 मध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीनं आंदेकर टोळीला नवं रूप दिलं. 4 टोळी सदस्य नगरसेवक झाले. त्यात वत्सला आंदेकर, ज्या बंडूची बहीण होत्या, या 1998 ते 99 मध्ये पुण्याच्या महापौर सुद्धा झाल्या. त्यांना अख्खा म्हणून ओळखलं जायचं. त्यांनी गुन्हेगारीपासून स्वतःला अलिप्त ठेवून राजकारण केलं. पण टोळीनं मात्र हिंसेनं विरोधकांना संपवण्याचं काम चालूच ठेवलं. उदयकांत आंदेकर 1992 मध्ये नगरसेवक, राजश्री आंदेकर 2007 आणि 2012 मध्ये नगरसेविका आणि वनराज आंदेकर 2017 मध्ये एनसीपीचे नगरसेवक, हे सर्व कुटुंबातील राजकीय चेहरे. पण राजकारण हे फक्त कव्हर होतं. मागे गुन्हेगारी सुरूच राहिली. बंडू आंदेकरवर फरासखाना पोलीस स्टेशनची संबंधित खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगात गेल्यानं टोळी कमकुवत झाली. पण वनराज आणि कृष्णा आंदेकरनं, म्हणजे बंडूची दोन्ही मुलं, हा व्यवसाय पुढे चालवला. 2009 मध्ये दोघांनीही शहराबाहेर या दोघांना हकलण्यात आलं. बंडू बाहेर आल्यावर टोळी पुन्हा वाढली. पण इतर टोळ्यांशी संघर्ष वाढला, जसं की सूरज ठोंबरे गँगशी 2023 मध्ये नानापेठ इथे हल्ला झाला. सोमनाथ गायकवाड गँगशी 2012 मध्ये गायकवाडनं टोळी सोडली आणि स्वतंत्र झाला. आणि टिपू पठाण गँगशी जो शस्त्र पुरवठ्यावरून वाद झाला. आणि मग 1 सप्टेंबर 2024ला ह्या बंडू म्हणजे वनराज आंदेकरचा 40 वर्षाच्या खून झाला. रात्री 9 वाजता
आपला चुलत भाऊ शिवमशी बोलत असताना 10 ते 15 जणांच्या टोळीने बाईकवर येऊन बंडूवरती 5 गोळ्या झाडल्या. कोयत्यानं अक्षरशः डोकं फोडलं. सीसीटीव्हीमध्ये दिसतंय की रस्त्यावरची ह्या हल्लेखोरांनी वीज बंद केली होती आणि वनराजला एकत्रित घेरून ह्या सगळ्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर वनराज संपला. आता त्या खुनाचा बदला म्हणून आजोबानंच ज्यांनी हे केलं म्हणजे ज्या बहिणींनी मिळून हे सगळं केलं होतं, त्यांच्या कुटुंबातल्या सदस्याची रेकी केली आणि आपल्या नातवाचा स्वतःच्या थंड डोक्याने हे पोलिसांचे वर्जन आहे, कोर्टातलं, खून केला. त्यासाठी नातवावरती 9 गोळ्या झाडल्या आणि तो मरण पावेपर्यंत त्याची खात्री व्हावी म्हणून हल्लेखोराला सांगितलं, जसं मुलाला धारदार शस्त्रांनी मारलं तसं नातवांना पण तुम्ही मारा. मी काय म्हणालो, की मनुष्य हा मूळतः क्रूर स्वभावाचा आहे. तुम्ही आठवून बघा बरं, 2 भावा-भावातले भांडणं, दुऱ्यावरून, बांधावरून किंवा कुटुंबातले वाद, नवरा-बायकोचे संबंध, त्यातनं निर्माण झालेले तणाव आणि त्यातून झालेली अलीकडच्या काही घटनांतली इतश्री म्हणजे नवऱ्याचे तुकडे-तुकडे करायचे किंवा बायकोचा खून करून सुटकेसमध्ये कोंबायचं. म्हणून मी म्हटलं, की मूळतः मनुष्य हा क्रूर स्वभावाचा आहे. त्याला एका सामाजिक बंधनामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो. एका विशिष्ट अशा नियमामध्ये बांधण्याचा प्रयत्न करत असतो. ती नियमाची बंधनं कधीतरी अशी थटकन तुटतात आणि मग त्यातनं हे सगळं घडतं. अर्थात या गुन्हेगारांना सर्वसामान्य माणसाची तुलना करून चालणार नाही. परंतु मनुष्य हा आजोबा इतका क्रूर होऊन खरं तर त्यांनी अशी भूमिका घ्यायला हवी होती, की झालं ते झालं, आता थांबायला हवं. परंतु जसं पोलिसांना आता वाटतं आहे, की हे सगळं काही इतक्यात थांबणार नाही. भलेही मकोका लावू किंवा आणखी काहीतरी करू. थांबूया आपण इथे. जे घडतंय, जसं घडतंय, त्याचा शास्त्रीय आधार काय, त्याचे सामाजिक परिणाम काय आहेत, हे तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला आनंद आहे, की तुम्हाला ते आवडतं आहे. सोप्या भाषेत नीट अभ्यास करून मांडलेलं असल्यामुळं तुम्ही ते शेवटपर्यंत बघतही आहात आणि लोकांना शेअर पण करत आहात. थँक सो मच.